आपल्या स्वतःच्या घरामध्ये जेव्हा आपल्याला वाटतं ना की मन होत नाही आहे जायचं, किंवा जेव्हा आपल्याला वाटतं की कशाला घरामध्ये जायचं आहे, घरात गेलं की नुसती चिडचिड होते, भांडणं होतात आणि डोकं जड राहायला लागतं, त्या घरात राहावंसं वाटत नाही. जेव्हा अशी वेळ येते ना मंडळी, तेव्हा समजून जायचं की आपल्या घरामध्ये अतिशय प्रचंड नकारात्मक शक्ती आहे. आणि ह्या नकारात्मक शक्तीला जर त्याचा बिमोड करायचा असेल ना, तर आजचा माझा हा खास व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना की माझे सगळे व्ह्यूअर्स कायम सुखात राहतात. तर मंडळी, आपण आपल्या राहत्या घरामध्ये जाण्याचं आपलं मन होत नाही. निरंतर आपण ज्या घरामध्ये आयुष्य काढलेलं असतं, किंवा आपण बरेच आपल्या आयुष्याचे कितीतरी वर्ष किंवा कितीतरी क्षण सुखाचेही आपण त्या घरामध्ये भोगलेले असतात, आणि सडनली आपल्याला वाटायला लागतं की मला या घरामध्ये राहायची इच्छा नाही आहे, काहीही करावंसं वाटत नाही आहे, किंवा मला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरही जाण्याची इच्छा होत नाही आहे, अंग जड होतं, कुठेतरी डोकं जड व्हायला लागतं. तर मंडळी, अशा वेळेस एक तर हे समजून जायचं की आपल्या घरामध्ये प्रचंड नेगेटिव्ह शक्ती आहेत, म्हणजे नकारात्मकतेने भरलेलं आपलं घर आहे. बरं, आता ही नकारात्मकता कशी येते बरं मंडळी? अनेक पद्धतीने येते. एक, तुमच्यामध्ये आळस भरलेला असेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये नकारात्मकता स्प्रेड करताय. दुसरं, तुमच्या शब्दांनी, तुमची जर आपल्या शब्दांची स्पंदनं असतात, लक्षात घ्या. तुमचे शब्द नेगेटिव्ह येत असतील, प्रत्येक गोष्टीत नकार घंटा जर तुम्ही लावत असाल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडत नसेल, कोणी काहीतरी चांगलं बोलल्यावर तुम्ही नेमकं नकारात्मकच त्याच्यामध्ये शोधत असाल, तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येते. तुमच्या घरामध्ये अनेक टाईमपासनं फ्रीजमध्ये पडलेलं अन्न, जे तुम्ही खातही नाही आणि तुम्ही फेकतही नाही आहे, पण ते पडून आहे. 1 वर्ष न वापरलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये अशा अनेक असतात, आणि आपण त्या न वापरले 1 वर्ष जर एखादी वस्तू आपल्याला लागत नाही ना, याचा अर्थ आहे की ती आपल्याला कधीच लागणार नाही. अशा वस्तू काढाव्यात आणि फेकून द्याव्यात, त्या घरामध्ये ठेवूही नयेत. आणखीन एक गोष्ट, जेव्हा आपण आपल्या दारामध्ये चपलांचा पसारा करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला पूर्णपणे खतपाणी घालत असतात, आणि आपल्याला कळतही नाही की नेमकं काय चालू आहे. खरं सांगायचं ना मंडळी, तर खूपदा बऱ्याच वेळेस नकारात्मकता ही आपल्या आतूनच आलेली असते. बाहेरची माणसं एखादी नकारात्मकता आपल्या घरामध्ये यावी, आपल्या घरामध्ये काहीतरी असं घडावं जे नको आहे आपल्याला, असं त्यांना वाटत असेल खूप, पण बऱ्याचदा त्याला आपण कारणीभूत असतो. ह्या नकारात्मकतेला आपण कारणीभूत असतो. आपण वेळोवेळी देवाची पूजा करत नाही, आपण वेळोवेळी देवासमोर 2 मिनटंही स्थिर बसत नाही, बरोबर? जेव्हा हवे तेव्हा घरातल्या चारही कॉर्नरमध्ये अगरबत्ती ही फिरलीच पाहिजे. आपल्या घराचा प्रत्येक कोपरा हा सकारात्मकतेनेच भरलेला पाहिजे. एक लक्षात घ्या, नकारात्मकता ही काही तुमच्या घराच्या मधोमध बसत नाही, ही अशाच ठिकाणी बसते जिथे जिथे कॉर्नर्स असतात, जिथे जिथे अडगळ असते, जिथे घाणेरडेपणा असतो, जिथे अन्न उघडं पडलेलं असतं, जिथे शिळं अन्न पडलेलं असतं, जिथे कचरा उघड्यावर ठेवलेला असतो, जिथे चपलांवर असतात, जिथे घर स्वच्छ नसतं, जिथे घर नीट झाडलेलं नसतं, घरांना जळमटं लागलेली असतात, सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं. एक गोष्ट ना मंडळी लक्षात घ्या की घरामध्ये मेस म्हणजे पसारा ठीक आहे, पसारा चालतो कारण तो उचलता येतो, पण घरामध्ये अस्वच्छता चालत नाही. म्हणजे तुमचे कपडे अस्ताव्यस्त पडलेत ना, तुम्ही ते उचलून घडी करू शकता, पण तुमचा कचरा अस्ताव्यस्त जर पडला असेल, घरभर कचरा पसरलेला असेल, आणि जर तिथे स्वच्छता नसेल, तर मग त्या घरामध्ये नकारात्मकतेला तुम्ही आव्हान करताय की ये ये ये, आम्ही आहोत, आमच्या घरात ये, आमच्या घरात तुझ्यासाठी जागा आहे. आणि खरं सांगायचं ना मंडळी, तर नकारात्मकतेला खेचून आणणारे हे आपणच असतो. आपण विचारच करत नाही की आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये किती नकारात्मकता येऊ शकते. तर जर नकारात्मकता तुम्हाला घालवायची, कारण अशा घरामध्ये कुणालाच राहायची इच्छा होणार नाही ना, कधीच होणार नाही. कारण एक तर सगळ्यात पहिलं आपण काय करतो, जेव्हा आपण बाहेरून येतो ना, आपण आपल्या घरात जाऊन पाय धुत नाही, अजिबात पाय धुत नाही. ॲटलिस्ट पाय, हात, तोंड धुतलं पाहिजे जेव्हा आपण कुठूनही बाहेरून येतो, असं अंगावर पाणी शिंपडलं गेलं पाहिजे. पण आपण ते करत नाही, कारण आपल्याला गरज वाटत नाही. आपण गरज वाटणं याच्यापेक्षा जास्त जरुरी आहे
की ती रीत आहे आणि ती गरजेची आहे. बाहेरून कुठून तरी आपण कितीतरी रस्ते फिरून येतो, कितीतरी रस्ते ओलांडून येतो, रस्त्यावर काय काय पडलेलं असतं त्याला ओलांडून येतो, त्याला लांघून येतो, तिथली नेगेटिव्हिटी आपल्याबरोबर येते. मग घरात आल्या आपलं पाय धुणं हे अनिवार्य आहे मंडळी. पाय हे धुतले गेलेच पाहिजे, चूळ ही भरली गेलीच पाहिजे, हात धुतले गेले पाहिजे, दोन्ही हातांनी पाणी हलकं हलकं स्वतःच्या शरीरावर शिंपडलं गेलंच पाहिजे. हे झालं बाहेरून घरी आल्यानंतर. फक्त एकच आहे की जेव्हा तुम्ही देवळात जाऊन येता तेव्हा तुम्ही घरी आल्यावर पाय धुवायचे नाहीत, कारण देवळाची ती सगळी ऊर्जा तुमच्याबरोबर असते, त्यामुळे कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये शिरणार पण नाही. त्यामुळे देवळात आल्यावर पाय धुवायचे नाहीत. रोज संध्याकाळी सांजेला जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता तेव्हा घराच्या चारही कॉर्नरमधनं, लक्षात घ्या, चारही कॉर्नरमधनं तुम्हाला घंटी वाजवून अगरबत्ती ओवाळायची आहे. म्हणजे कोपरा आणि कोपरा तुम्हाला अगरबत्तीने ओवाळायचाच आहे. आपल्या घरामध्ये दर शनिवारी ॲटलिस्ट, रोज नाही सांगते मी, दर शनिवारी पाण्यामध्ये गोमूत्र, थोडीशी हळद, थोडासा कापूर चुरून टाकावा आणि ते पाणी पहिलं उंबऱ्यावर शिंपडावं आणि नंतर अख्ख्या घरभर शिंपडावं. पण हे दर शनिवारी करायचं आहे. दर शनिवारी आपल्या घरामध्ये एक तर तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायला यायला पाहिजे किंवा हनुमान चालीसा तुम्ही घरात म्हटला पाहिजेत. घरामध्ये धूप करावा, दीप करावा, रोज संध्याकाळी हे करावं. एक दिवा जर तुम्ही तेलाचा लावत आहात तर दुसरा दिवा तुमचा तुपाचा लागला गेला पाहिजे. बरं, आपण जो दिवा लावतो तेलाचा त्याच्यामध्ये ना थोडासा कापूर चुरून टाकावा. तुळशीची जी काडी असते सुकलेली ती एक काडी टाकावी. काडी नसेल तुमच्याकडे तर अख्खी लवंग टाकावी. लवंगचं फूल प्रॉपर पाहिजे, तुटलेली लवंग नसावी. आणि जेव्हा घरात तुम्ही धूप करता तेव्हा त्या धूपमध्ये थोडीसे हिंग टाकायचं. हिंगामध्ये अतिशय सुंदर अशी एक शक्ती आहे की जी तुमच्या घरातली कुठलीही नेगेटिव्ह ताकद असू दे तिला बाहेर हिसकावून देण्याची हिंगामध्ये शक्ती आहे. त्यामुळे हिंग टाकावं त्या धूपावर थोडंसं. रोज सकाळी बिछाण्यावर उठून आपण जेव्हा बसतो ना तेव्हा एक 5 मिनटं तरी मेडिटेशन करावं आणि मग उठून बाकी दिनक्रम चालू करावा. पण 5 मिनटाचं मेडिटेशन तुम्हाला दिवसभर सकारात्मकतेमध्ये ठेवेल. आपण ज्या घरात राहतो आपलं घर जर पॉझिटिव्ह नसेल ना मंडळी तर मला समजतं की काय होत असेल त्या घरामध्ये. एखाद्या घरामध्ये जर सकारात्मकता असेल तर त्या घरातनं बाहेर जावंसं वाटत नाही. पण एखाद्या घरात जर निगेटिव्हिटी असेल ना त्या घरात क्षणभरही उभं राहावंसं वाटत नाही. त्यामुळे अशी वेळ आणू नका की तुमच्या घरात येणाऱ्या माणसांना तुमच्याच बरोबर तुमच्या सहवासात राहायची इच्छा होणार नाही. ही वेळ आणू नका. आणि जर नकारात्मकता तुमच्या घरात भरभरून असेल ना तर तुमच्या आजूबाजूची लोकंही तुमच्यापासून लांब जातील. तुम्हाला हवीशी वाटणारी लोकंही तुमच्यापासून खूप लांब जातील, कारण ही नकारात्मकता त्यांना लांब करेल. नकारात्मकतेला कधीच वाटत नाही की चांगली माणसं तुमच्या अवतीभोवती असावेत, दैवी ऊर्जा तुमच्या अवतीभोवती खेळती असावी. हे कधीच नकारात्मकता होऊन देणार नाही. त्यामुळे आपल्या घराला स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवून अडगळ जी असेल ती ताबडतोब काढा. घरामध्ये जुने पेपर नको, जुन्या चप्पल नको, जुने कपडे नको, जे शक्य असेल ते काढून फेकून द्या. आणि जर एखादा कपडा कुणाला वापरायला देणार असाल तर तो आधी मिठाच्या पाण्यात टाका. तुमची एनर्जी त्याला कट करा. त्या कपड्याची मिठाच्या पाण्यात एक रात्र त्याला ठेवा. दुसऱ्या दिवशी साध्या पाण्यातनं काढून वाळत घाला. सुकले कपडे व्यवस्थित घडी करून कुणाला द्यायचे त्यांना देऊन टाका. अनेक गोष्टी असतात आपल्याला करण्यासारख्या, अनेक गोष्टी, पण आपण त्या करत नाही. आपल्या कपाळी कुंकवाचा, स्त्रियांच्या कपाळी कुंकवाचा टिक्का हा पाहिजेच पाहिजे. ते रक्षण करतं त्यांचं, म्हणून पाहिजे. आणि तो बरोबर तुम्हाला आज्ञाचक्रावर लावायचा आहे. पुरुषांच्या कपाळी अष्टगंध, केसर किंवा मारुतीचा शेंदूर या तिन्हीपैकी एक कुठलाही टिक्का हा पुरुषांनी लावावाच लावावा. हे जे टिळे असतात ना हे आपलं रक्षण करतात, प्रत्येक गोष्टीपासून रक्षण करतात. म्हणजे येणारी कुठलीही दुविधा असू देत ती तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही, कारण त्या जो टिळा तुम्ही लावलेला असतो, जो तिलक तुम्ही लावलेला असतो ना त्याची ती शक्ती असते. तर जर तुम्हाला घरातनं नकारात्मकता घालवायची असेल ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
त्या करा, त्या करा आणि स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये नकारात्मकता आणा. नकारात्मकता घालवा, नकारात्मकता नाही, सकारात्मकता आणा. कारण सकारात्मकता तुम्हाला आयुष्यभर पोचेल, पण नकारात्मकता तुम्हाला आयुष्यच जगून देणार नाही. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की नकारात्मकतेला वाव द्यायचा आहे की सकारात्मकतेला वाव द्यायचा आहे. सकारात्मकता आपल्याला आपल्या आयुष्याच्या यशाच्या उंचीपर्यंत घेऊन जाईल आणि तेच नकारात्मकता तुम्हाला नरकाच्या द्वारापर्यंत नेऊन सोडेल. तर मंडळी, तुमच्या हातात आहे. आपल्या घरात आपण कसं बोलायचं, आपल्या विचारांमध्ये कशी सकारात्मकता आणायची, आपल्या घरामध्ये कशी सकारात्मकता टिकेल. आपल्या घरात आपणच जबाबदार असतो. प्रत्येक गोष्ट जी नेगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, या गोष्टींना पुरेपूर आपण जबाबदार असतो. त्याच्यामुळे आपल्या हातात आहे आपलं घर हस्तखेळतं ठेवणं. मला आशा आहे माझे सगळे लाडके व्ह्यूअर्स अगदी मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट नेहमी ऐकतात, ही ऐकतील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेला भरभरून वाव देतील. तर मंडळी, खूप छोटे छोटे सुंदर उपाय सांगितलेले आहेत. मला वाटतं प्रत्येकाने ते करावेत आणि हा व्हिडिओ प्रत्येकाच्या घरामध्ये कुठे ना कुठे काही ना काही चालूच असतं. तर त्या सगळ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्यास मदत करालच अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यावर मंडळी लाईकही करायचं आहे आणि अजूनही ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत व्हिडिओ मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांना हे फील होतं त्यांच्या घरामध्ये काम करायचं वाटत नाही, चिडचिड वगैरे जे काही मी सगळे सिम्पटम्स सांगितलेले आहेत, त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा की त्यांच्या घरातही असं सगळं घडतं आहे. होऊ शकतं की त्यातूनही मी काहीतरी कॉमेंटमध्ये तुम्हाला आन्सर करेल की आणखीन काही उपाय सांगू शकते. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझी व्हिडिओ पाहत राहा.